गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 30 जुलै आणि काल आपण 21 डेज चॅलेंज कंप्लीट केलं आहे आपलं स्टॉक ट्रेडिंगमध्ये, म्हणजे इक्विटी ट्रेडिंगमध्ये. तर त्याचंच PNL तुम्हाला मी आता दाखवणार आहे. हा IPO आहे, आपण अप्लाय केला होता, आपल्याला एक लॉट अलॉटमेंट भेटला आहे. तर आज लिस्टिंग भेटल्यावरती आपण प्रॉफिट बुक करू. अराऊंड 35-40% भेटू शकतं प्रॉफिट. तर थोडं झूम करतो स्क्रीन, म्हणजे तुम्हाला दिसेल लगेच आपला PNL. आपल्याला या चॅलेंजमध्ये PNL इम्पॉर्टंट नव्हतं, तर आपलं इम्पॉर्टंट होतं कॅपिटल प्रोटेक्शन. कारण इक्विटी ट्रेडिंग आपण पहिल्यांदाच ट्राय करत होतो, त्यामुळे कॅपिटल प्रोटेक्शन करणं भरपूर गरजेचं होतं. आता हे PNL बघू शकता. नेट PNL 243 रुपये दाखवतं आहे, 213 रुपये, म्हणजे 250च्या आसपास लॉस आहे आपला पूर्ण महिन्याभराचा. आता 250च्या आसपास नाही आहे, थोडा जास्तच आहे. कसं काय तुम्हाला सांगतो, 4000च्या आसपास आहे लॉस. कारण ह्याच्यामध्ये ना एक IPOचा प्रॉफिट बुक केला होता 3500, तर तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ते आपल्या इक्विटी ट्रेडिंगमध्ये ॲड नाही करणार आपण, त्या IPOचं हे आहे, प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे ते आपण काढलं तर आपल्याला 4000पर्यंतचा लॉस आहे या चॅलेंजमध्ये. म्हणजे 1,00,000चे 4%, म्हणजे 4000. म्हणजे आपण कॅपिटल प्रोटेक्शन करण्यामध्ये सक्सेसफुल झालो आहे. आपलं कॅपिटल वाईपअप नाही झालं आहे. आपण नवीन काहीतरी ट्राय करत होतो इक्विटी ट्रेडिंगमध्ये, तरी पण आपलं कॅपिटल आपण रिस्क मॅनेजमेंट करून वाचवलं आहे. तुम्ही बघू शकता, आपण ओव्हर ट्रेडिंग पण नाही केली आहे. दिवसाला एक ट्रेड घेतला आहे आणि आपण रिस्क रिवॉर्ड बरोबर फॉलो केला आहे. बघा, 2000च्या वरती तुम्हाला लॉस दिसणार नाही आहे आणि 4000पर्यंतचा प्रॉफिट आपण पेशन्स ठेवून बुक केला आहे काही ट्रेड्समध्ये. आणि काही ट्रेड्समध्ये मार्केट क्लोजिंगचा टाईम झाल्यावर एक्झिट केलं आहे. तर हे आपलं PNL होतं. आता मी इथे तुमच्या जनरल ह्याच्यामध्ये दाखवतो. मी स्टॉक्स वाईज डेट सिलेक्ट करतो. आपलं पहिला 1 जुलै आपण सिलेक्ट करूया. 1 जुलैला आपण चालू केलं होतं 21 डेजचं चॅलेंज. तिथून सिलेक्ट केलं. हे बघा, नेट PNL 213 रुपये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेसच बघा किती लागले, 4,000च्या आसपास पूर्ण चार्जेसच गेले आहेत मित्रांनो. FNOच्या तुलनेत ना इक्विटीमध्ये जास्त चार्जेस लागतात, कारण यामध्ये आपण कॅपिटल जास्त यूज करतो. त्यामुळे टॅक्स अमाऊंट असते ती वाढते. आणि FNOमध्ये कॅपिटल कमी यूज करतो, त्यामुळे स्टॉकमध्ये थोडे चार्जेस 20 रुपयाचा फरक पडतो, चार्जेस जास्त लागतात. हे आपण एक्सपेरिमेंटमधून आपल्याला शिकायला भेटलं आहे. आणि हे आपला फक्त इक्विटीचा हे आहे PNL. आणि एक ट्रेड आपण FNOचा घेतला होता 1 तारखेलाच, तो आपण काढूया यातून. त्याचा आपल्याला 1300च्या आसपास लॉस होता. म्हणजे टोटल नेट PNL आपला 4,000च्या आसपास लॉस आहे या इक्विटी ट्रेडिंग चॅलेंजमध्ये टोटल. पण आपण कॅपिटल आपलं वाचवलं आहे रिस्क मॅनेजमेंट करून. मित्रांनो, तुम्ही अशीच रिस्क मॅनेजमेंट केली तरच तुमचं कॅपिटल वाचेल, नाही तर कॅपिटल जायला टाईम लागणार नाही आणि तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल जर रिस्क मॅनेजमेंट केलात तरच. हे आपलं ट्रेडिंग जनरल आहे. आता याच्यामध्ये बघू शकता, आपण 21 ट्रेड घेतलं आहे बरोबर 21 दिवसामध्ये. दिवसाला एक ट्रेड असं घेतलं आहे. आणि तुम्ही SL आणि टार्गेट पण बघू शकता. आणि इक्विटी ट्रेडिंगमध्ये मोस्ट ऑफ आपण कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड एक्झिट होतो, कारण FNO सारखे टाईम डिके वगैरे होत नाही यामध्ये. त्यामुळे 3 वगैरे वाजले तर मग आपल्याला एक्झिट करायला लागतो.